आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। बीडच्या मस्साजोगमधील संतोष देशमुख यांचा आज प्रथम पुण्यस्मरण। आज मस्साजोगमध्ये मनोज जरांगे पाटील, अंबादास दानवे, बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर प्रथम पुण्यस्मरणाला उपस्थित राहणार। आजच्याच दिवशी संतोष देशमुखांची अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती। मनपा निवडणुकाही लवकर जाहीर करा। जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुकाही लवकर जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। तसंच येणाऱ्या निवडणुकाही 50% आरक्षण मर्यादेतच घेण्याचे निर्देश। राज्यातील महापालिकेच्या निवडणूक कार्यक्रम डिसेंबरमध्ये जाहीर होण्याची दाट शक्यता। सूत्रांची माहिती तर नागपूर आणि चंद्रपूर पालिकेमध्ये 50%च्या वर आरक्षणाची मर्यादा पोहोचली। चुकीच्या प्रभागामध्ये नाव दिसल्यास याद्या तपासून निर्णय घ्या। मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींचे अधिकाऱ्यांना निर्देश। सर्व हरकती आणि सूचनांची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी, गगराणी यांची प्रतिक्रिया। राज्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर। उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडून शासन निर्णय जारी। मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सरकारनं सुट्टी जाहीर केली। खारगे समितीचा अहवाल डिसेंबरमध्ये सादर होणार। अहवाल देण्यासाठी 1 महिन्याची मुदत समितीला देण्यात आली होती। 6 डिसेंबरच्या आधी अहवाल सादर होण्याची शक्यता। खारगे समितीकडून शीतल तेजवानीला पुन्हा संधी नाही। चौकशीसाठी समन्स बजावलं, मात्र चौकशीला गैरहजर राहिली। शीतल तेजवानीकडे असलेले महसूल, भूमी अभिलेख विभागाचे अहवाल अद्याप जमा झालेले नाहीत। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील यांनी मांडली भूमिका। वकिलामार्फत महत्त्वाची कागदपत्र समोर ठेवली तर आवश्यक कागदपत्र सादर करण्यासाठी 1 आठवड्याची मुदत मागितली। बिवालकर कुटुंबाशी संबंधित जमिनीच्या चौकशीसाठी समिती गठीत। बिवालकर कुटुंबानं नवी मुंबईतील 5000 कोटींची सिडकोची जमीन लाटल्याचा आरोप। या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊसच नव्हे तर अतिवृष्टी सुरू। पैशांचा वापर करून मतं मागितली जातात। सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, रवींद्र चव्हाणांचं विधान। तर विचारधारेवर फार पूर्वी युती झाली आहे, बाळासाहेब अटलजींनी केलेली युती कायम राहणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचं रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर। दीपक केसरकर बोलले ते अगदी सत्य आहे। युती न करणं हा कुठल्या तरी मोठ्या गटाचा भाग आहे। हे नगरपालिकेपुरतं मर्यादित नाही। निलेश राणेंची प्रतिक्रिया। नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा कट सुरू। नारायण राणेंना युती हवी होती पण त्यांचा शब्द मानला नाही। नारायण राणे तुम्हाला प्रचारामध्ये कुठे दिसतात का? माजी मंत्री दीपक केसरकरांचा सवाल। कोणतरी सांगतं तिजोरी माझ्याकडे आहे, चावी माझ्याकडे आहे, पण बँकच आमच्याकडे आहे। मग तिजोरी आणि चावी कुठून आणणार? करमाळ्यामधल्या प्रचार सभेत मंत्री जयकुमार गोरेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला। आज माझ्याकडे तिजोरी नसली तरी तिजोरीचा कोड नंबर मला पाठ आहे। तिजोरीचा कोड पाठ असल्यामुळे वर्ध्याला निधी कमी पडणार नाही। वर्ध्यामधील प्रचार सभेत भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांचं विधान। सुटकेसमध्ये पैसे, कपाटामध्ये पैसे, तिजोरीमध्ये पैसे, सगळीकडे पैसे, त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना मतदान करू नका। लातूरमध्ये काँग्रेसच्या अमित देशमुखांचं मतदारांना आवाहन। भाजपत घराणेशाहीला थारा नाही। काही पक्ष झिजणारे कार्यकर्ते बाजूला ठेवण्याचं काम करतात। गिरीश महाजनांची ठाकरे आणि पवार कुटुंबावर टीका। पालकमंत्री जयकुमार गोरे हनुमानासारखे जिथे जातात तिथे सोन्याची लंका मारूनच माघारी येतात। ते थांबत नाहीत, रावणाचं घर उद्ध्वस्त करूनच येतात। सदाभाऊ खोत यांच्याकडून जयकुमार गोरेंचं कौतुक। निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। धमक्यांना घाबरू नका, बोर्डीकरांची लेख सर्वात मोठी डॉन। आपल्या पाठीशी देवाभाऊ आहे। पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा। विरोधक जातीमध्ये भांडण लावत असल्याचाही मेघना बोर्डीकरांचा आरोप। पुणे महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी बैठक। स्थानिक पातळीवरील नेत्यांनी एकत्रित बसून चर्चा। सूत्रांची माहिती अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्यास अनुकूल, मात्र प्रशांत जगताप यांचा एकत्र येण्यास विरोध। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये ओबीसींच्या 7 तर जिल्हा परिषदेमध्ये 5 जागा कमी होणार। नागपूर जिल्ह्यामध्ये ओबीसींच्या 98 जागांवर पोटनिवडणुकीची टांगती तलवार। 50%च्या वर गेलेल्या आरक्षणाची पुनर्रचना होण्याची शक्यता। बंडू काका बच्चाव यांचा भाजपमध्ये प्रवेश। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा। बंडू काका बच्चाव यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी अनेक कार्यकर्त्यांची मागणी होती। महाजनांची प्रतिक्रिया। विरोधकांकडे बोलण्यासारखं काहीच नाही, ते विकासावर नाही तर माझ्या गाड्यांवर बोलतात। मी बारागावचा पाटील। भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी खासदार ओमराजे निंबाळकरांना डिवचलं।
नगरपंचायत निवडणुकीसाठी शिंदखेडा प्रशासन सज्ज. शिंदखेडा नगरपंचायतीसाठी 22,717 मतदार 31 केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार. आज प्रशासकीय यंत्रणेद्वारे मतदान यंत्रांचं सेटिंग आणि सीलिंग करण्यात येणार. करमाळा नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारासाठी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील प्रचाराच्या रिंगणात. धैर्यशील मोहिते पाटलांकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक. परभणीमध्ये पालिकेनं प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ. युवक काँग्रेसचा आरोप. युवक काँग्रेसकडून मनपा कार्यालयाच्या समोर मतदार याद्या जाळत आंदोलन. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. कल्याणमधील शिंदेच्या शिवसेनेच्या किरण खोरड यांची हत्या झाल्याची माहिती. मामणोली गावाजवळ जुन्या वैमनस्यामधून हत्या. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीचा तपास सुरू. पहिलीपासून हिंदी सक्ती 98% नागरिकांना नकोच. त्रिभाषा धोरण समितीच्या जनसंवाद कार्यशाळेमध्ये विरोधाचा सूर. 5वीपासून हिंदी असावी नागरिकांचं मत. त्रिभाषा धोरण समितीच्या 8व्या जनसंवाद कार्यशाळेत नागरिकांनी मतं नोंदवली. मुंबईतील हवा प्रदूषणावर हायकोर्टाकडून पुन्हा चिंता व्यक्त. प्रदूषणावर 5 सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्याचे हायकोर्टाचे आदेश. तर गेल्या वर्षीच्या उपाययोजनांबाबतही अहवाल सादर करण्याचे आदेश. मुंबईतील प्रदूषणावर पुढील सुनावणी 15 डिसेंबरला. विरार डहाणू मार्गावर 15 डब्यांची लोकल धावणार. नव्या वेळापत्रकामध्ये पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार. तर चर्चगेट विरार दरम्यान एसीच्या गाड्यांच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार. म्हाडाच्या कोकण मंडळाची हजारो घरं धुळकात. गृहकर्ज न मिळणं हे यामागचं प्रमुख कारण असल्याची माहिती. तर यावर उपाय म्हणून म्हाडाकडून एजन्सीची नेमणूक. यामुळे लवकरात लवकर घरांची विक्री होणार. म्हाडाकडून विश्वास व्यक्त. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांना विजेत्यांची नापसंती. सोडतीमधील 1,374 घरं परत करण्यात आल्यानं कोकण मंडळाची चिंता मांडली. उत्तर भारतातून दक्षिणेकडे पुन्हा थंड वारे वाहण्यास सुरुवात. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कोकणचा किमान तापमानाचा पारा शनिवारपासून खाली येणार. मुंबईचे किमान तापमान 17 तर राज्यभरातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार. चालार्थ आयडीमध्ये लाच घेण्याच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून एसआयटीची नेमणूक. एका कर्मचाऱ्याला 1 लाख रुपये घेताना अटक करण्यात आली होती. राज्यातून जवळपास 200 तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. रिक्षा टॅक्सी चालकांसह ओला उबेर वाहनांच्या विरोधात दररोज 15 ते 20 तक्रारी प्राप्त. 6 महिन्यामध्ये 1,499 तक्रारींचे कॉल्स प्राप्त. परिवहन विभागानं बेशिस्त चालकांना कारवाईचा दणका दिला.